सतेज पाटील बोलतायत, पाहूयात. पुढे कशा पद्धतीने काय तुम्ही अंमलबजावणी होत आहेत? सतेज पाटील आपल्या सोबत आहेत. मालवणमध्ये ज्या ठिकाणी आपण आता जो पुतळा कोसळला होता त्यानंतर सतेज पाटील इथे आलेले आहेत, विश्रामगृहात आहेत. साहेब, काय सांगाल? इथे तुम्ही पाहणी केली, काय मागणी असेल? नाही, अत्यंत दुःखद अशी घटना या ठिकाणी, आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून, काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी पाहणी करायला मुद्दामून त्या ठिकाणी आलेलो आहोत. इथला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अगदी परदेशापर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये एक अत्यावस्थ सगळेजण त्या ठिकाणी झालेले आहेत की छत्रपती शिवाजी महाराज जे आमचे आराध्य दैवत आहेत त्यांच्या बाबतीत हा निष्काळजीपणा, त्यांच्या बाबतीत आपटे नावाच्या व्यक्तिमत्वाला ज्याला अनुभव नसणाऱ्याला ते काम देणं, यामागे महाराष्ट्र शासन जी नेव्हीवर बोट दाखवतंय. मग यांचं कला संचालनालय झोपलेलं का? कला संचालनालयाच्या परवानग्या घेतल्या होत्या का नव्हत्या असा प्रश्न येतो. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक असते, त्यामध्ये पुतळ्याला परवानगी मिळते, जिल्हा पोलीस प्रमुख त्यात असतात, सगळे अधिकारी असतात. मग कला संचालनालयाचा रोल यामध्ये काय होता हे मला वाटतंय रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं तर संयुक्तिक ठरेल. काल पालकमंत्र्यांनी गुन्हे दाखल झालेले आहेत. नाही, मग तेच माझं म्हणणं तेच आहे. पालकमंत्र्यांनी गुन्हे दाखल करण्यापेक्षा कला संचालनालयाने या सगळ्यात गोष्टीत काय का रोल घेतला? आता गुन्हे दाखल काय करून उपयोग? आमच्या आदरणीय महाराजांचा अपमान तुम्ही या ठिकाणी केलात. आता फक्त फेस सेव्हिंगसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी होतोय. आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्याची चौकशी तर व्हायलाच पाहिजे, तो भाग वेगळा आहे. परंतु आपटे नावाचं व्यक्तिमत्व हे नेव्हीला कुणी दिलं याचा खुलासा होणं गरजेचं. आणि माझी विनंती आहे राज्य शासनाला, नेव्हीची एक मोठी परंपरा आहे, या देशाचं संरक्षण करण्याचं काम आपलं दल या ठिकाणी करते. कृपा करून कळकळीची विनंती आहे, त्यांना बदनाम करू नका. INS विक्रांत सारख्या बोटी बांधणारं नेव्ही आहे. अनेक जहाज या ठिकाणी या देशामध्ये त्यांनी केलेले आहेत. समुद्रामध्ये अनेक वादळाला तोंड देणारी जहाजं तयार केलेली आहेत. आणि मग पुतळा बांधण्यात नेव्ही अपयशी झाली ही इमेज जगभर तुम्ही देणार आहात का? तुमचं पाप नेव्हीवर या ठिकाणी ढकलू नका अशी आमची सरकारला विनंती आहे. काँग्रेसकडून उद्या आंदोलन करण्यात आहे, कशा पद्धतीने? उद्या काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी म्हणून उद्या आम्ही एक मोर्चा इथं काढणार आहोत. आणि लोकांना आमचा जो काय उद्रेक आहे, आमच्या ज्या भावना आहेत ते शासनानं किमान या ठिकाणी ऐकाव्यात. शासन बधीर झालेलं आहे आता. म्हणजे महायुती सरकार म्हणजे आता ते काय लिकेज सरकार म्हणता येईल. म्हणजे सगळीकडे महागळती सरकार म्हणून आता या राज्यामध्ये या सरकारची इमेज त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून आमची भूमिका एवढीच आहे की याची चौकशी व्हावी, योग्य त्या लोकांच्यावर गुन्हे दाखल त्या ठिकाणी व्हावेत, आणि पूर्ण आणि त्याचे पोट कॉन्ट्रॅक्टर कोण होते का ह्या सगळ्याची माहिती झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं कला संचालनाचा रोल यामध्ये काय होता. निश्चितच हे होते सतेज पाटील. कला संचालनाचा यामध्ये रोल काय होता आणि संबंधित गुन्हे दाखल उपयोग करून संपूर्ण याची चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली. उद्या देखील येथे आंदोलन मालवणमध्ये होणार आहे. कॅमेरामन अमेय सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग. तर सतेज पाटील बोलत होते. आणि मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला असून नेव्हीनं नेमलेला मेसर्स आर्टिस्ट प्रोप्रायटर आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट विरोधात सुद्धा हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर शिवप्रेमींमध्ये चांगलाच संताप उसळलेला पाहायला मिळतोय.